निर्मल अंकुश काकडे. माझी नेमणूक जिल्हा विशेष शाखेला आहे. रक्तदान केल्यामुळे शरीरात नवीन रक्त तयार होते. तसंच ज्यांना रक्ताची आवश्यकता आहे त्यांना मदत होते व त्यांना जीवनदान मिळते. तसेच मी इतरांना सांगू इच्छिते की सर्वांनी या उपक्रमात भाग घेतला पाहिजे. पोलीस उन्नत दिवस गेल्या वर्षीपासून पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी त्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. एकूण 7 दिवसांसाठी हा उपक्रम चालवला जातो, ज्यामध्ये विशेष करून पोलीस दलातील कायदे, त्याचबरोबर सामाजिक एकोपा राहण्याच्या दृष्टीने करावयाचे प्रयत्न, विशेषतः लहान मुलं, वृद्ध, महिला यांना पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं किंवा कुठल्या प्रकारची हत्यारं पोलिसांकडे असतात आणि एकंदरीत गुन्हे नोंदणी, त्याचे तपास याबाबतची जी प्रक्रिया आहे ती सर्वसामान्यांना माहिती व्हावी, हा एक त्यातला महत्त्वाचा उद्देश आहे. त्याचबरोबर सामाजिक उपक्रम, ब्लड डोनेशन असेल, वाहतूक नियंत्रण कक्ष किंवा मुद्देमाल जो जप्त केलेला असतो तो परत करणं, असे विविध उपक्रम त्यामध्ये सुचवलेले आहेत. याच्याशिवाय ठिकठिकाणी समाजामधल्या घटकांमध्ये जाऊन गुन्हे नियंत्रण किंवा गुन्हे प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीनं ज्या काही बाबी आपण करणं गरजेचं आहे, उदाहरणार्थ सोनसाखळी चोरीचे गुन्हे खूप वाढलेले आहेत, तर त्याला आळा कसा घातला जाऊ शकतो, घरफोड्या कशा हे केले जातात, आपली वाहनं उभी करण्याच्या दृष्टीनं, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्यांना ज्या काही अडचणी येतात त्याचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्या शंकांचं निरसन करण्याच्या दृष्टीनं त्याची उत्तरं पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी द्यावीत आणि एक वेगळा असा सामाजिक एकोपा की ज्याच्यामध्ये नागरिकांसाठीच हे दल कार्यरत आहे, सेवेसाठी आहे, हे लोकांना जाणवावं या दृष्टीनं हा 7 दिवसांसाठी उपक्रम केला जातोय. आणि त्यात आज इथं सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत रक्तदानाचं शिबिर भरवलेलं आहे. निश्चितपणे त्याला चांगला प्रतिसाद पोलीस दलाकडून, नागरिकांकडून मिळेल असं निश्चितपणे वाटतंय.